संजय राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी शरद पवारांकडून सुपारी घेतल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। तर सुषमा अंधारे आधी काय बोलत होत्या आता काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यामध्ये जोरदार सभा झाली। यामध्ये काही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर तसेच ठाकरे गटाच्या काही नेत्यांवर टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात आहे। सुपारीबाज असं राज ठाकरे यांना म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी। सर, आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत, नक्की त्यांची काय प्रतिक्रिया यावरती जाणून घेऊ। सर, सुपारीबाज राज ठाकरे यांना असं म्हटलेलं आहे, काय म्हणा? मुळात असं आहे की ज्या वेळेला आम्ही पाठिंबा जाहीर केला त्याच्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे काहीतरी एक आरोप करायचे साहेबांवर, त्याप्रमाणे करतायत। खरे सुपारीबाज कोण आहे लोकांना माहिती आहे। ह्याच संजय राऊतांनी शरद पवारांकडनं घेतली सुपारी शिवसेना संपवायची, त्यातली अर्धी संपवली आणि उरलेली आता संपवत आहेत। त्यामुळे यांनी सुपारी घेतली की नाही पवारांकडनं हे पहिले संजय राऊतांनी सांगावं। सुषमा अंधारे यांच्यावर सुद्धा टीका केली होती, एक व्हिडिओ त्यांचा दाखवला होता। मात्र त्यानंतर आता सुषमा अंधारे सुद्धा आक्रमक झालेले आहेत। आजच्या सभेमध्ये सुद्धा त्या काही व्हिडिओ दाखवणार, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याची सुद्धा एक क्लिप ते दाखवणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरती ट्विट करून दिलेली आहे। त्यामुळे याबद्दल काय म्हणतात? अरे पण आम्ही बोललो ते सभेत बोललो, क्लिप कसल्या दाखवत आहेत? भर शिवाजी पार्कच्या सभेत बोलले साहेब। कालच्या भाषणात पण ते म्हणाले की ज्या गोष्टी नाही पटल्या तर नाही पटल्या, जे चांगलं केलं ते चांगलं केलं। ही बोलायची हिंमत आहे का यांची? ते समर्थन करतात का? बाळासाहेबांबद्दल काय बोलले त्याचं समर्थन केलं? हाय हिंमत? असल्या सुपारीबाज प्रवक्त्यांबद्दल त्यांची लायकी पण नाही आम्ही त्यांच्याबद्दल बोलावं एवढी। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।